काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा आहे. वजन कमी पण करायचं आहे, पण चक्कर येऊन पडायचं नाहीये. कमी खायचं आहे, पण पोट पण भरलं पाहिजे. मंडळी जर असा विचार तुम्ही करत असाल, तर ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी आहे. त्यासाठी हरभरे म्हणजेच अख्खे चणे रात्रभर भिजवलेत आणि सकाळी कुकरला 2 शिट्ट्या लावून शिजवून घेतलेत. इथे लसूण, अद्रक ठेचून घेतलं. अगदी थोडंसं तेल घेतलं. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंगाची, हळदची फोडणी टाकली. त्यामध्ये हिरवी मिरची, लाल तिखट, हळद आणि कढीपत्ता, कोथिंबीर टाकून फोडणी केली. आणि इकडे छान असं सॅलडही कापून घेतलं. जसं कांदा, टोमॅटो, काकडी. आपल्या फ्रीजमध्ये जे पण अवेलेबल असेल ना सॅलडचं सामान, ते सर्व तुम्ही इथे चिरून घेऊ शकतात. आता आवडीप्रमाणे आपल्या एका बाउलमध्ये सर्व हरभरे, शिजवलेले हरभरे, केलेली फोडणी आणि कांदा, लिंबू, कोथिंबीर, टोमॅटो, काकडी किसून टाकलेली आहे. चवीनुसार मीठ. जसं आता आपण हरभरे उकडले त्यावेळेला मीठ आपण टाकलंच होतं, पण चवीला थोडंसं टाकू शकतात. सेंधव मीठ किंवा काळं मीठ, भाजलेले धने, जिरेची पूड. तसंच इथे आपण एका बाउलमध्ये आपण ते सर्व सर्व्ह केलेले आहे. तर इथे मी चिंचेची चटणी, ज्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक हे सर्व साहित्य आपण दळून घेतलेलं आहे आणि आंबट गोड असं पाणी बनवलेलं आहे. आंबट गोड तिखट. तर मंडळी आज आपण की नाही सध्या जी इंटरनेटवरती जी व्हायरल होते रेसिपी काळ्या चण्याची पाणीवाली चाट, तीच आपण इथे बनवलेली आहे. तर फक्त ते आपल्या पद्धतीने, आपल्या सोयीनुसार, आपल्या डाएटनुसार ती इथे त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट आहे ते कमी अधिक आपण करू शकतो. तर तुम्ही सुद्धा असा चटक-मटक पदार्थ बनवतात का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि हो, मला फेसबुक आणि यूट्यूबवरती मोहिनी फूड अँड ब्लॉग्स या चॅनलवरती फॉलो करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.